जिवंत देवचं पवित्र प्रवेश ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि ह्या नवीन दिवसामध्ये पुन्हा एकदा देवाने त्याच्या प्रार्थनेसाठी, त्याच्या वचनाच्या मननासाठी देवाने आपल्या प्रत्येकाला सकाळीच उठवलं. त्याबद्दल मी त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण 2 शब्दाची प्रार्थना करू. हे देवा, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रभू, जो काही शास्त्रभाग आम्ही वाचणार आहोत, त्याच्यावर मनन करणार आहोत, तर सर्व शास्त्रभाग तुझ्या पवित्र सामर्थ्याने प्रिय प्रवेश तू आम्हाला समजून सांग आणि तू आमच्या संगती तू बोल. हे वचन आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर. प्रिय प्रवेश, तुझ्या वचनातून बोलत असताना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू मला भर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. माझ्या मुखाचा, माझ्या विचारांचा आणि माझा संपूर्ण शरीराचा ताबा तू घे. पवित्र आत्मा तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहे. रात्रभर सांभाळून हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडलास, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची केलेली आहे आणि आम्हा प्रत्येकाला सकाळीच प्रार्थनेसाठी उठवलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाई, आमेन. प्रेषितांची कृत्याचा 5वा अध्याय 17व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. न्याय सभेपुढे पुन्हा प्रेषित. तेव्हा प्रमुख याजक व त्याच्या बरोबर असलेले सर्व सदुकपंथी मत्सराने उठले आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले. परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, जा आणि मंदिरात उभे राहून या जीवनाचा सर्व संदेश लोकांना सांगा. हे ऐकून उजळताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे प्रमुख याजक व त्याच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्रायल लोकांचे संबंध वडील मंडळ एकत्र बोलवले आणि त्यांना आणावयास बंदीशाळेकडे पाठवले. पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत. म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले की बंदीशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि दरवाजापाशी पहारेकरी उभे राहिलेले आम्हाला आढळले. परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हाला आत कोणी सापडले नाही. हे वर्तमान ऐकून ह्याचा काय परिणाम होईल याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक घोटाळ्यात पडले. इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले की पहा, ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत. तेव्हा सरदाराने शिपायासह जाऊन त्यांना जुलूम न करता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय वाटत होते. त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. तेव्हा प्रमुख याजकाने त्यांना विचारले, या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हाला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरूशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आम्हावर आणू पाहत आहात. परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. त्याने इस्रायलला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना तो जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे. हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले. परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमालिएल नावाचा एक परुषी शास्त्राध्यापक होता. त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले. मग तो त्यांना म्हणाला, अहो इस्रायल लोकांना, तुम्ही ह्या साचे काय करणार याविषयी जपून असा, कारण काही दिवसापूर्वी तुदास ह्या पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला. त्याला सुमारे 400 माणसं मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्याला मानित होते त्या सर्वांची दानादान होऊन ते नाहीसे झाले. त्याच्या मागून गालिलकर यहुदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांना फितून आपल्या नादी लावले. त्याचाही नाश झाला
व जितके त्याला मानित होते त्या सर्वांची पांगापांग झाली. म्हणून मी तुम्हाला आता सांगतो, या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या, कारण हा बेत आहे. बेत किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल, परंतु देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करता यायचे नाही. म्हणून तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल. तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले. त्यांनी प्रेषितांना बोलवून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. ते तर त्या नावासाठी आपण आपणास अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही स्वार्था गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही. प्रियांनो, देवाचे वचन देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित कर या वाचनाद्वारे. प्रियांनो, ह्या ठिकाणी प्रेषितांच्या जीवनामध्ये त्यांनी खूप सुंदर असं काम केलेलं आहे. आता ह्या ठिकाणी प्रेषितांनी केलेली अद्भुते तर होतच होती, परंतु प्रियांनो, ह्या ठिकाणी आम्हाला देवाच्या वचनामध्ये स्पष्टपणे दिसतं की या प्रेषितांना पुन्हा एकदा न्यायसभेपुढे उभं करण्यात आलं. आणि पहा, तेव्हा 17 वचनामध्ये आम्हाला देवाचं वचन सांगतं की तेव्हा प्रमुख याजक व त्याच्या बरोबर असलेले सर्व सदुकपंथी मत्सराने उठले आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले. परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाचा सर्व संदेश लोकांना सांगा. प्रियांनो, पहा, जेव्हा आम्ही देवासाठी काम करतो त्यावेळेस आम्हाला कोणीही अटक करू द्या, किती विरोध करू द्या, तेव्हा देवा आम्हाला ह्या सर्व संकटातून सोडवतो आणि पुन्हा एकदा तो आमच्या बाजूने उभा राहतो. कारण हे जे काम आहे हे आमच्या स्वतःचं काम नाही, तर या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे त्याचं काम आहे. त्यांनी आम्हाला सोपवलेली कामगिरी आहे. कारण हा जो जीवनाचा संदेश आहे तो सर्व लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवायचा आहे. कारण देवाची इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं, ही देवाची इच्छा आहे. आणि आपण ह्या देवाची इच्छा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून यायची आहे. जेव्हा आम्ही ही देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये उतरून घेऊ त्याच वेळेस हे कार्य आपल्या जीवनामध्ये होणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन आम्हाला ह्या ठिकाणी सांगतं. आता ह्या ठिकाणी तुरुंगामध्ये त्यांना टाकलं, अटक केलं, परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले. ही खूप सुंदर आणि चांगली महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा आम्ही देवासाठी काम करतो त्यावेळेस देवबाप आमच्या मदतीला धावून येतो. प्रभूच्या दूतांनी येऊन त्या ठिकाणी तुरुंगाचे दार उघडलेले आहेत. प्रियांनो, आज आपल्या मंडळांमध्ये होत आहेत काही अशा गोष्टी? याचा आम्ही विचार केला पाहिजे. प्रियांनो, आम्ही खरोखर प्रभूच्या कामासाठी झटत आहोत का? आम्ही खरी सुवार्ता या जगाच्या पुढे आम्ही आणत आहोत का? याचा आम्ही विचार केला पाहिजे. कारण प्रेषित आहे त्याच देवाची सेवा करत होते, आम्ही त्याच देवाची सेवा करत आहोत आणि आम्ही त्याच देवाचे लोक आहोत. मग त्यावेळेस त्या गोष्टी होत होत्या, आज या गोष्टी का होत नाहीत? त्यासाठी आमचे संबंध देवासंगती चांगले पाहिजे, पवित्र जीवनामध्ये संबंध पाहिजे. आणि पहा, हे ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे प्रमुख याजक व त्याचबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्रायल लोकांचे वडील मंडळ एकत्र बोलवले. त्यांना अनाव्यास बंदीशाळेकडे पाठवले, पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत. म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले की बंदीशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि दरवाजापाशी पहारेकरी उभे राहिलेले आम्हास आढळले. परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हाला आत कोणी आढळले
नाही किंवा सापडले नाही. हे वर्तमान ऐकून त्यांचा याचा काय परिणाम होईल याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक घोटाळ्यात पडले. इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले की पहा, ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत. आणि तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांना जुलूम न करिता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय वाटत होते. पहा, जेव्हा आम्ही खऱ्या मनाने सेवा करतो, आम्ही आमचं जीवन पूर्णपणे प्रभूच्या स्वाधीन करतो, देवाच्या स्वाधीन करतो, त्यावेळेस आम्हाला कोणत्याही प्रकारचं भय राहत नाही, मृत्यूचं भय राहत नाही. कारण आमच्या जीवनामध्ये जो जगाचा उत्पन्न करता जिवंत देव यहोवा, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या जीवनामध्ये असतो. त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये असतं, त्याची पवित्रता आमच्या जीवनामध्ये असतं. आणि पहा, त्यावेळेस आम्ही कोणालाही न घाबरता आम्ही त्याची सेवा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करत असतो. तुरुंगामधून त्यांना देवाने बाहेर काढलं, ते शांत बसले नाही, त्यांनी आराम केला नाही. ते जाऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा लोकांना देवाच्या वचनातून शिक्षण देऊ लागले. ते घाबरले नाही. लोक आम्हाला मारतील, लोक आम्हाला पुन्हा तुरुंगात घालतील याच्याबद्दल त्यांनी विचार केला नाही. त्यांनी देवाची आज्ञा त्या ठिकाणी ते पाळत गेलेले आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे सैनिक गेले त्यांना भय वाटले की लोक दगड मार करतील आम्हाला, आणि म्हणून त्यांनी जुलूम न करता त्यांना पुन्हा एकदा त्यांनी आणलं. पुन्हा त्यांना न्यायसभेच्या पुढे उभं केलं आणि प्रमुख याजकाने त्यांना विचारले, या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हाला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरूशलेम भरून टाकले आहे. या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आम्हावर आणू पाहत आहात. परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले, त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. त्याने इस्रायलेला पश्चातापाची व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत. आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे. पहा, या ठिकाणी ते घाबरले नाही. पुन्हा एकदा त्यांना न्यायसभेच्या पुढे उभं केलं. त्यावेळेस देवाचा आत्मा त्यांच्या तोंडून बोलत होता. त्यावेळेस पेत्र आणि इतर प्रेषितांनी प्रभूच्या विषयी साक्ष दिलेली आहे. ते घाबरले नाहीत. ते निर्भयपणे त्या ठिकाणी देवाच्या वचनातून बोलले. पहा, आणि त्याचा परिणाम असा या ठिकाणी झाला की हे ऐकून ते चिडले गेले आणि त्यांना जीवे मारण्याचा विचार करू लागले. परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमालिएल नावाचा एक परुषी शास्त्राध्यापक होता. त्यांनी न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले. मग तो त्यांना म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो, तुम्ही या माणसांचे काय करणार याविषयी जपून असा. कारण काही दिवसापूर्वी तू दास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला. त्याला सुमारे 400 माणसे मिळाले. तो मारला गेला आणि जितके त्याला मानित होते त्या सर्वांची दानादान होऊन ते नाहीसे झाले. त्याच्या मागून गालिलकर यहूदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला आणि त्याने पुष्कळ लोकांना फितून आपल्या नादी लावले. त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानित होते त्या सर्वांची पांगापांग झाली. प्रियांनो, ह्यावरून या ठिकाणी आम्हाला दिसतं की जे देवाचं काम आहे ते कधी संपत नाही. आता ह्या लोकांनी जे काही काम केलं होतं त्या सगळं वेगळ्या पद्धतीचं होतं आणि प्रेषित जे काम करत होते ते जिवंत देवाचं काम करत होते प्रियांनो. आणि जे देवाचं काम करत नाही त्यांनी किती माणसं जमा केले, किती जवळ केले, तर त्या लोकांची काही दिवसांनी पागापाग होते. ते काम बंद होऊन जातं आणि त्या ठिकाणी
कोणीही राहत नाही. परंतु जर देवाचं काम आहे आम्हाला पुढे वचनामध्ये दिसते, म्हणून मी तुम्हाला आता सांगतो की ह्या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या, कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल, परंतु देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करता यायचे नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल. होय प्रियानो, 39 वचनाप्रमाणे देवाचं काम जर आहे तर ते आम्हाला नष्ट करता यायचे नाही. माणसांनी कितीही प्रयत्न केला, माणसांनी कितीही देवाचं काम थांबवण्याचा प्रयत्न केला, ते कधीच थांबणार नाही. कारण ते काम जिवंत देवाचं काम आहे. ज्याने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, त्या तो जो देव यहोवा आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तुमच्या आणि माझ्या पापासाठी या जगामध्ये त्याला पाठवलं आणि त्याचं रक्त आमच्या पापासाठी त्या क्रूसावर वाहिलं, त्या वेदीवरती वाहिलं आणि आमच्या पापांची क्षमा त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून आम्हाला देवाच्या कामाला विरोध करायचा नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधी आणि खरोखर आम्ही देवाचे विरोधी होऊ. तेव्हा त्यांनी त्यांचे सांगणे मान्य केले. त्यांनी प्रेषितांना बोलून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. आजही ह्या गोष्टी होत आहेत. प्रियानो, धन्य ते जे देवाच्या सेवेसाठी छळ सहन करत आहेत, परंतु विनाकारण आम्ही त्रासामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीने स्वार्थ सांगून जर आमच्यावरती त्रास ओढून घेत असो तर ते देवाचं काम त्या ठिकाणी पूर्णपणे होणार नाही. आणि जर ते देवाच्या सामर्थ्याने जर आम्ही काम करत आहोत तर प्रियांनो, नक्की आम्हाला त्या ठिकाणी यश मिळणार आहे. तुमचा किती छळ केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी देवबाप तुम्हाला सहाय्य करणार आहे. त्यांना त्या ठिकाणी बोलू नका अशी ताकीद दिली प्रेषितांना. त्यांना मारहाण केली. आज आम्हाला देखील मारहाण या जगामध्ये होणार आहे, कारण देवाचं काम जे चांगलं काम आहे त्या चांगल्या कामाला जो दुष्ट सैतान आहे, जो दुष्ट विरोधक आहे, ते विरोध करणारच आहे. आणि म्हणून आम्हाला त्यासाठी तयार राहायला पाहिजे. तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभे पडून निघून गेले आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही. प्रेषितांच्या जीवनामध्ये ही सर्वात मोठी गोष्ट आम्हाला आढळून देते. म्हणून प्रियांनो, आज आम्हाला प्रेषितांसारखं जीवन जगायचं आहे. प्रेषितांप्रमाणे जो अभिषेक देवाने त्यांच्यावरती दिला होता तोच अभिषेक आज आमच्या जीवनामध्ये पाहिजे. आणि म्हणून या सकाळच्या वेळेस प्रेषितांच्या जीवनामध्ये जे काम होतं तेच काम आज आमच्या मंडळीमध्ये पाहिजे. प्रियांनो, आज आमच्या मंडळ्या थंड पडलेल्या आहेत. आज आमच्या मंडळांमध्ये देवाचं काम होत नाहीये. देवाचे पुढारी थंड झाले, देवाचे दास थंड झालेले आहेत, देवाची मंडळी थंड झालेली आहे. कारण की आम्ही देवापासून दूर आहोत. आम्ही प्रार्थनेला वेळ देत नाही. आमच्या आणि देवाचे संबंध ह्या ठिकाणी बिघडलेले आहेत. आम्ही जगाच्या भौतिक गोष्टीमध्ये गुरफटून गेलेलो आहोत. आम्ही जगातल्या उच्च पदासाठी झटत आहोत. चांगलं काम, चांगल्या पगाराची नोकरी, चांगलं आमच्या सर्व गोष्टी असाव्या, आम्हाला चांगलं घर असावं, आम्हाला चांगली गाडी असावी, आम्हाला चांगली बायको असावी, आम्हाला लेकरं बाळ असावे, आमचे आई वडील सुखामध्ये राहिले पाहिजे, जगामध्ये आम्हाला ऐशारामामध्ये जिंदगी जगायला पाहिजे. परंतु प्रियांनो, हा विचार आम्ही केला नाही की ज्या देवाने तुम्हाला आणि मला ह्या जगामध्ये आणलंय यासाठी की आम्ही त्या जिवंत देवाची स्तुती करावी, आराधना करावी, त्याची सुवार्ता ज्या लोकांपर्यंत माहित नाही देवाचं वचन त्यापर्यंत आम्हाला त्याची सुवार्ता घेऊन जायची आहे. आम्हाला ख्रिस्त गाजवायचा आहे. जे देवाने आम्हाला आज्ञा दिलेली आहे ती आज्ञा आम्हाला पाळायची आहे. प्रियांनो, आज कसे कितीतरी लोक आहेत ते व्यसनामध्ये आहेत, अडचणीत आहेत, आजारात आहेत, वेगवेगळ्या समस्याने बरबाटलेले आहेत. तर प्रियांनो, आज या सकाळच्या समय आम्ही आज निश्चय करूया की आम्ही आज त्या जिवंत देवाच्या चरणाजवळ जाऊन आम्ही पश्चाताप करून या जगातील सर्व गोष्टी सोडून देऊन, आम्ही भौतिक गोष्टी सोडून देऊन आम्ही स्वर्गीय गोष्टींच्या मागे लागलं पाहिजे. आमचा देव
आणि जिवंत प्रभू आहे. प्रियांनो, आज प्रभू तुम्हाला आव्हान करत आहे. प्रेषितांसारखं जीवन जगलं पाहिजे. पहिल्या मंडळीसारखं आमचं जीवन जगलं पाहिजे. होय प्रियांनो, तर चला आपण प्रभूच्या चरणांजवळ येऊया. आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, या सकाळच्या वेळेस तू आमच्या प्रत्येका संगती बोललास, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, आज या मन्नामध्ये तू आम्हाला सुंदर असा शास्त्र बाल दिला. प्रेषित हे तुझी सेवा कार्य करत असताना कधी घाबरले नाही, कधी थांबले नाही. प्रभू, तुझ्या दूतांद्वारे त्यांची तुरुंगातून सुटका केलेली आहे. कारण ते तुझी सेवा करत होते, ते तुझ्याशी प्रामाणिक होते, विश्वासू होते आणि विशेष म्हणजे तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले होते. देवा, ज्याप्रमाणे तू त्यांची काळजी घेत होतास, आज तुझ्या दासदासींची तू काळजी घे. आमच्यातील कमीपणा तू काढून टाक. तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू वाढव. आणि प्रिय प्रभू, जे काम प्रेषितांच्या जीवनामध्ये होत होतं तेच काम आजही या मंडळांमध्ये होऊ दे. तुझ्या सामर्थ्याने तू भर, तुझ्या पवित्रतेने भर, तुझ्या अभिषेकाने तू भर आणि तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल. प्रिय प्रभू येशू, आज या सकाळच्या समय जे जे लोक हे देवाचं वचन ऐकतील त्यांचं जीवन तू बदलून टाक. हालेलुया, धन्यवाद येशू देवा. प्रत्येकाला तू स्पर्श कर, प्रत्येकाच्या कामामध्ये तू राह. जे आजारी आहे त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. जे जे विचार प्रिय प्रभू येशू मनस्वी टेन्शन मध्ये आहे ते विचार तू काढून टाक. आत्महत्येचे विचार काढून टाक. जे बेरोजगार आहेत त्यांना तू सुंदर असं काम तू दे. प्रिय प्रभू येशू, जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांना तुझ्या पवित्रतेमध्ये तू वाढव. त्यांना तुझं वचन समजू दे. तुझ्या दासांना त्यांच्यापर्यंत तू पाठव आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, सकाळची प्रार्थना तू आशीर्वादित करत आहे. आज या प्रत्येका संगती तू बोल. या पाठच्या समय तू प्रत्येका संगती तू बोल. प्रत्येकाची तू भेट घे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभू, ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना तू आरोग्य देत आहे. प्रिय प्रभू, ज्यांना आध्यात्मिक पवित्र आत्म्याची गरज आहे त्यांना तू पवित्र आत्म्याने तू भरत आहे. तुझा अभिषेक त्यांना तू करत आहे. दुष्ट आत्म्यांच्या बंधनातून त्यांना तू सोडत आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, हा संपूर्ण दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तुझ्या पवित्र नावामध्ये तू आशीर्वादित कर. आमचं येणं जाणं, आमचा प्रवास, आमचं कामकाज, आमच्या लेकरांचं शिक्षण तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. सर्व उन्हापासून, सर्व साथीच्या आजारापासून तू प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणतोय, आमेन. प्रियांनो, हे चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या प्रत्येकाला देव आशीर्वादित करो, त्यांच्या परिवाराला आशीर्वादित करो आणि आणखीन लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि देवाच्या कार्याला हातभार लावा. प्रियांनो, आम्ही तुमच्याकडे पैसा मागत नाही. आम्ही तुमच्याकडे फक्त एकच मागतो, तुम्ही प्रार्थनेमध्ये या, गुडघ्यावरती या आणि देवाचे आणि तुमचे संबंध चांगले. देवा खूप चांगला आहे, प्रेमळ आहे. त्याची इच्छा आहे कोणाचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला स्वर्गीय जीवन मिळावं. आणि म्हणून आज आम्हाला स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे आणि म्हणून आम्हाला पश्चाताप करायचा आहे. पश्चातापी अंतःकरण करायचं आणि त्या जिवंत देवाला आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये घ्यायचं. देवबाप करू या सर्वांना तुम्हाला आशीर्वादित करू. जर तुम्हाला प्रार्थनेची गरज असेल तर तुम्ही ह्या क्रमांकावरती संपर्क करा. 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व उन्हापासून, सर्व आजारापासून, सर्व अपघातापासून, सर्व दुष्टात्म्यांपासून आपलं रक्षण करू. आमेन, आमेन, आमेन.